हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे वटपौर्णिमा आणि ऑलमोस्ट 12 वाजले आहेत आणि आमची इकडे तयारी चालू आहे. मुहूर्त लेटचं आहे, 12 वाजता ना, नाही 11:30चा होता. 11:30 नंतर पूजा करू शकतो, त्यामुळे आरामात सगळं चाललं आहे. तर मी दाखवते तुम्हाला. वडाची झाडं आणली आहेत, वडाची झाडं नाही, वडाची पानं आणली आहेत. वडाची पानं आणली आहेत आणि माझी तब्येत थोडी डाऊन होती, ताप आलेला मला, त्यामुळे सकाळपासून काय ब्लॉग वगैरे काय बनवला. तर ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते कशी काय तयारी केली जाते. मी काय पुसू आहेत वडाची पानं बघा, ही आता ह्याने पुसायची आहेत आणि ही सगळी फळं आहेत, ही याच्यावर घालायची एक 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 एक. ह्या काय, अननस, अननस, आंबा, पपई आणि केळ, तर मी सगळे घालून घेते. आणि हे शेंगदाणे टाकायचे. मम्मीला कॉल येतोय तर हे करतो पटपट. तर आपलं ताट रेडी आहे मस्तपैकी. आणि हे आहे, हे भटजींना आणि द्यायचं असतं, वडाला आणि भटजींना. हे दोन वेगळे आहेत, ह्याच्यामध्ये मोठं केळ आहे, जरा मोठे मोठे पीस आहेत. हे भटजींना आणि वडाला ठेवायचं असतं आणि हे जे आहे बाकीचं ते वाटायचं असतं. तर आता हे झालं आहे रेडी. आता आम्ही थोड्या वेळाने घेऊन जातो याला वडाकडे. चाललो आहे वडाची पूजा करायला. मम्मी आई आहे की काय, मम्मी पण येते बरोबर. मी हे घेतलं आहे मोठावाला ताट, मम्मीने पूजेचं घेतलं आहे. तर जातो, बघूया भटजी वगैरे आलेत की नाही काय माहिती. वडाकडे हा बघा, हा वड आहे मोठा आणि जास्त कोण आलेच नाही आहेत, एकच आली आहे. अजून एक काकी येते वडाकडे, जास्त कोण आले नाही आहेत अजून. भटजी पण नाही आलेत. बघा आमचा वड आहे महापुरुष. तर सगळे आले की दाखवते. अरे मम्मीचं ताट नाही घेतलं, मोहितन बघ कसं आणलं ताट. मम्मीची तयारी चालू आहे. मग तू आधी दिलं. अरे पाना भरूक नाही लागलं. ए श्लोक, पाना भरूक नाही लागलं. योगेशान भरले ना. आणि हो फक्त किचन सेट ना. किचन सेट आणि मोबाईल. होय ना, मोबाईल ना फक्त.
सो गाईज दिस इज द नेक्स्ट डे. आणि मी काल काय व्लॉग नाही बनवला कारण माझी तब्येत खूप जास्त डाऊन होती. 2 दिवस झाले मला ताप येत होता. आता बरी आहे तब्येत. आणि मग काय नाही, काल फक्त आराम केला आणि जेवण बनवलं. आणि आज मम्मी गेली आहे, म्हणजे कालच गेली. आज कार्यक्रम आहे तर गोव्याला गेली आहे. गोव्यातला मठ आहे तर तिकडे स्वामीजी येणार आहेत, तर स्वामीजींचा दर्शनाला गेली आहे. तर मम्मी माहीत नाही कधी येईल, आज रात्री किंवा उद्या सकाळी येईल. तर आता बघू आता आज काय करायचं ते. आता मी जाते दुकानात बसते आमच्या आणि थोड्या वेळाने मग बघते काय करायचं ते. भाऊ आणि पाऊस अजून आहेच बघा. आता जरा कमी झालाय, सकाळपासून खूप जास्त पाऊस पडतोय. तर जाते मी दुकानात. हे बघा गाईज, ह्याने बाबूने आमच्या स्वतःच्या अंगाची काय हालत केली आहे बघा. असं वाटतं ना 2 लावून देईन धरून. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स बघा आणि ह्या कुत्र्यामध्ये डिफरन्स बघा. हा एवढा घाण होऊन आलाय घरी आणि हा बघा, हा स्वच्छ आहे, ही एक स्वच्छ आहे. हां, पण ह्याच्या अंगात एवढे 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 मोडी आहेत ना, एवढे मोडी आहेत ना. काय ह्या हां काय ह्या हां